मग हे ट्रस्ट सगळं का म्हणजे एवढा ट्रस्ट का ब्रेक झाला लोकांचा? ट्रस्ट नाही ब्रेक झाला, पण नवीन आहे. हे सगळं नवीन आहे. अच्छा. हां, हे सगळं नवीनच आहे असं म्हटलं तरी चालतं. आता सोलर लावलेलं आहे, कोणाला काही माहीत नसतं कोणतं सोलर लावलेलं आहे. फक्त कंपनी माहिती आहे, की या कंपनीचं लावलेलं आहे. बरं. आता वारी जर म्हटलं तर वारी फक्त पॅनल बनवेल. हं. पण त्यामध्ये इन्व्हर्टर आहे, केबल आहे, हं. एसी-डीसी बॉक्स आहे, स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचं आहे, हे काहीच नाही ना. तुम्ही फक्त एका कंपनीला का एका ब्रँडला हे करतायत, की त्या कंपनीचं लावून द्या. हं. ते कंपनी पूर्ण बनवतच नाही. अदानी झालं, टाटा झालं. अच्छा. टाटा पण झालं, तर टाटा पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करत नाही किंवा आता करायला लागलेली आहे. हं. पण इन्व्हर्टर तर दुसऱ्या कंपनी देते. सोलर हे सिस्टम आहे, हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन आपण एक प्रोडक्ट बनवतो आहे. अच्छा. हा असा प्रोडक्ट आहे आणि सर्व्हिस देणारी कंपनी देणार नाही तुम्हाला. हं. सर्व्हिस काय देईल, काही प्रॉब्लेम झाला तर. पण पॅनल अशी वस्तू आहे, की त्याची लाईफच 45 वर्ष आहे. ग्रेट. 45 वर्ष त्याची लाईफ आहे आणि वॉरंटी भेटते 25 ते 30 वर्ष. हं. वॉरंटी कसली तर फुटण्याची नाही. हं. फक्त काही टेक्निकल इश्यू झाला तर. पण त्यामध्ये असा कोणताही पार्ट नाही, की मूव्हिंग किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा कोणती केबल, की त्यामध्ये तो पण होईल. म्हणजे जसा पॅनलमध्ये पण प्रॉब्लेम येत नाही. इन्व्हर्टर राहतात, त्यांची 5 ते 10 वर्ष, 7 वर्ष अशा वॉरंटी असतात. बरोबर. त्या डायरेक्ट कंपन्या रिप्लेस करतायत. हं. म्हणजे एवढं टेक्निकल इश्यू किंवा एवढं घाबरण्याचं काम नाहीये, की कॉस्टिंग पण खूप नाहीये. हं. कॉस्टिंग जर आपण व्यवस्थित केलं, जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं, तर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्या कॉस्टिंग आपली 2 ते 3 वर्षात वसूल होते. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या YouTube चॅनलला आत्ताच भेट द्या.